नगर अर्बन बँक बचाव समिती यांनी गेल्या 10 वर्षापासून जो लढा चालू केला होता, त्या लढ्यातील आज एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आणि काही मोठ्या कर्जदारांना अटक करायला लावून त्यामधून मोठी वसुली झाली व यातून मोठ्या ठेवीदारांना 50% रक्कम मिळण्याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत। त्यासाठी लागणारा ना हरकत दाखला लवकरच रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त होईल व त्यातून 110 कोटीचं वाटप होणार आहे। हे आज सांगताना आम्हाला खरंच मनापासून समाधान वाटतंय। आता 110 कोटीचं वाटप झाल्यानंतर आणखी 110 कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे बाकी राहतात। त्यासाठी सुद्धा बँकेचे जे 900 कोटी रुपये थकीत कर्ज येणे बाकी आहे त्याची प्रभावी वसुली व्हावी म्हणून आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती व त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, बँकेचे व्यावसायिक व ठेवीदार व बँक बचाव समिती यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडली व त्यात ठरल्याप्रमाणे सदस्य समिती नेमून त्याद्वारे वसुली लवकरात लवकर प्रभावी करून राहिलेले 110 कोटी सुद्धा ठेवीदारांना हे नजीकच्या भविष्यातच परत जातील आणि अशा प्रकारे ठेवीदारांचे पूर्ण पैसे परत मिळालेली बंद पडलेली बँक परंतु ठेवीदारांचे पूर्ण पैसे मिळाले हा इतिहासात एक सुवर्ण अक्षराने नोंदवले गेल्याचं क्षण राहील व यानंतर बँक पुन्हा कशी चालू होईल यासाठी आता बँक बचाव समिती कार्य करणार।